तर शिर्डीत रामनवमी उत्सवाची कालपासून भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली आहे। आज उत्सवाचा मुख्य दिवस असल्याने साई दर्शनासाठी लाखो भाविकांची मांदियाळी शिर्डीत पाहायला मिळते। शिर्डीतील रामनवमी उत्सवाचं यंदाचं हे 109वं वर्ष आहे आणि साईनामांचा जयघोष करत शेकडो पालख्या शिर्डीत दाखल झाल्यात। उत्सवासाठी साईबाबा मंदिरावरती विद्युत रोषणाई तसंच साई मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे। सकाळी काकड आरतीनंतर साईबाबांच्या मूर्तीला भाविकांनी काशीहून कावडीतून आणलेल्या गंगाजलाने अभिषेक घातलाय। या मंगल स्नानानंतर साईबाबांना वस्त्र आणि विविध सोन्याचे अलंकार परिधान करण्यात आले असून जास्तीत जास्त भाविकांना दर्शन मिळावं यासाठी साई मंदिर आज रात्रभर खुलं ठेवण्यात आलेलं आहे। दुपारी 12 वाजता साई मंदिरासमोर राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला असून आज संध्याकाळी 4 वाजता निशाण मिरवणूक या ठिकाणाहून निघते। सोन्याच्या रथातून प्रभू रामचंद्रांची आणि साईंच्या प्रतिमेची मिरवणूक या ठिकाणी काढण्यात येते।